श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वामी तुमच्या सोबत हवे असतील तर या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला आता आपण बघूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो. तसेच अनेक प्रकारची व्रत वैकल्प करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख, समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करत असतो. असे कितीतरी व्यक्ती आहेत. ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला आणि मला, माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू देऊ नको असे मागणी परमेश्वराकडे मागत असतात. तर या काही 7 गोष्टी आहेत ह्या जीवनामध्ये तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. पहिले, आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. आपला जरी अपमान कोणी केला तर बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवायची आणि ज्या वेळेस आपण स्वतःला बदलू ना त्यावेळेस आयुष्य देखील बदललेलं असेल. आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवं. बरीच माणसे अशी असतात जी समाजात बोलताना विचार करत नाहीत. बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात. तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात. परंतु त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही. ते म्हणतात ना, धनुष्यबाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात. म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण 10 वेळा विचार केला पाहिजे, मग बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये. परमेश्वराला कधीही दोष देऊ नका. अनेक व्यक्ती अशा असतात, जर त्यांचे काही वाईट झाले की ते परमेश्वराला दोष देतात, परंतु कोणाचेच वाईट करत नाही परमेश्वर. ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाहीत, परमेश्वर सुद्धा आपल्या आई वडील मातापिताच आहेत. मग देव का वाईट आपल्या मुलांचे करेल. उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा, परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. म्हणूनच श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या मनात परमेश्वराची भीती ही नेहमी निस्वार्थ असावी, कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही, ती फळ देत नाही. आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे. त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही. सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले, अनेक त्याग केले आणि परमेश्वरांनीही त्यांना नमकता सर्व काही दिले. त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थ असावी. मग बघा, परमेश्वरही आपल्याला न मागता देईल. देवाचा नाही विद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे. परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो. त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला लागते. त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना हा प्रसाद मिळायलाच पाहिजे, जेणेकरून सर्वांची दुःखे कमी होतील आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल. घरातील अन्न कधीही वाया घालू नका, कारण आपण फार नशिबान आहोत की आपल्याला 2 वेळचे अन्न तरी मिळते. परंतु आपल्याला अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळचे अन्न सोडा
पण एक वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही. त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदर हा केलाच पाहिजे. आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी केलेले बरे, हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांतीही मिळेल असे म्हटले जाते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.